नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल टू वर्डमध्ये. मित्रांनो, आपल्या खूप साऱ्या मित्रांनी काही डाऊट्स आले होते की वेगवेगळ्या पोस्ट करता एज्युकेशन क्रायटेरिया काय आहे बा. ठीक आहे ठीक आहे की कोणत्या पदाकरता काय काय म्हणजे कंप्लीट आहे, कंप्लीट असेल की नाही असलं तर चालेल का, असे खूप सारे काही डाऊट्स होते जे आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ठीक आहे, तरी पण मित्रांनो अजून पण तुम्ही आपल्या सबस्क्राईब नाही खाली रेड बटनला क्लिक करून सबस्क्राईब करून घ्या. मी तुम्हाला अशा युजफुलची माहिती लवकर लवकर मिळते. आणि आरोग्य भरती विभागवर निघाले 2021 करता आपण एक टेलिग्राम चॅनल पण बनवलेलं आहे. त्यामध्ये आपण आपले जे पण डाऊट असतात ते डिस्कस करत असतो. त्याची लिंक तुम्हाला काही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल, ते तुम्ही ते चेकआउट करू शकता. तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, एक आपण नोटिफिकेशन ओपन केलेलं आहे. ठीक आहे, महाराष्ट्र शासन सामाजिक आरोग्य विभागावरती गट कच्या वॅकन्सी निघालेल्या आहे. ठीक आहे, रिक्त पदाच्या 2021. ठीक आहे, यामध्ये आपण आता एज्युकेशन क्रायटेरिया बघून घेऊ. प्रत्येक म्हणजे कोणकोणत्या पोस्टवरती काय काय विचारलं त्यांनी. तर मित्रांनो बघा, आपण पेज नंबर 17 आलेला आहे. इथे एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेलं आहे. ठीक आहे, शैक्षणिक अर्थ कोणकोणते, ठीक आहे, गृहपाल फक्त बघा म्हणजे हाऊस अँड लाईन कीपर, लिव्हिंग कीपर याकरता सेकंडरी पास सर्टिफिकेट अँड डिव्हिजनल बोर्ड महाराष्ट्रामध्ये असलं पाहिजे. ठीक आहे, हॅव प्रिव्हियस एक्सपिरियन्स इन हाऊसकीपिंगचा एक्सपिरियन्स असला पाहिजे, गृह व्यवस्थापालचा. ओके, त्याच्या सेकंडरी एज्युकेशन मागितलं आहे, सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट. ठीक आहे, म्हणजे याच्यात कोणतेही फक्त एक्सपिरियन्स हा हाऊसकीपिंगचा. आणि नेक्स्ट आहे भांडार आणि वस्त्रपाल याकरता यांनी मागितलेला आहे सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट. त्यानंतर हॅव पास गव्हर्नमेंट कमर्शियल सर्टिफिकेट एक्झामिनेशन मराठी टायपिंगचे सर्टिफिकेट मागले तर 30 वर्ड्स पर मिनिट. ठीक आहे, त्यानंतर हॅव प्रिव्हियस एक्सपिरियन्स अकाउंट मॅटर फॉर ॲटलिस्ट किती इयर करता 1 इयरचा अकाउंटिंगचा एक्सपिरियन्स मागितलेला आहे. ट्रेनिंग इन अकाउंट मॅटर थ्रू इन्स्टिट्यूशन रिकॉग्नाइज बाय गव्हर्नमेंट इन सबक्लॉज. त्यानंतर आहे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी टक्के 70 म्हणजे लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर याकरता काय मागितलं आहे. पॉझेस द डिग्री ऑफ bachelor degree paramedical technology in laboratory or bachelor of science in paramedical technology in laboratory or possess a degree bachelor of science with physics and chemistry or biology and diploma or certificate in laboratory. ठीक आहे, असे हे 2 मागितलेलं आहे. ठीक आहे, ते अँड म्हटलं आहे आलं पाहिजे प्रूफाचं. ओके, तर तुमची बॅचलर डिग्री असली पाहिजे पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी और बॅचलर सायन्स इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी. ठीक आहे, और पॉझेस डिग्री ऑफ बॅचलर ऑफ सायन्स विथ फिजिक्स अँड केमिस्ट्री असलं पाहिजे और बायोलॉजी अँड. ठीक आहे, या एवढ्यापैकी काही पण आणि तुमचा डिप्लोमा सर्टिफिकेट लॅबोरेटरी असला पाहिजे. ठीक आहे, त्याच प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी करता पॉझिस डिग्री बॅचलर पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी लॅबोरेटरी और बॅचलर सायन्स पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी लॅबोरेटरी किंवा बॅचलर ऑफ सायन्स फिजिक्स किंवा केमिस्ट्रीमधले आणि डिप्लोमा इन सर्टिफिकेट लॅबोरेटरीमधला हा इथे मागितलेला आहे. सोबतच याच्यामध्ये एक ॲडिशनल मागितलेलं आहे जे की प्रयोगशाळा वैज्ञानिक व लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसरमध्ये नाही मागितलं. सिनियर फील्ड वर्कर अँड टेम्पररी लॅबोरेटरी टेक्निशियन वर्किंग फॉर not less than 180 days appointed by Joint Director of Health Service, Pune and District Malaria Officer. ठीक आहे, सिनियर फील्ड वर्कर्स अँड टेम्पररी लॅबोरेटरी टेक्निशियन वर्किंग फॉर नॉट लेस दॅन 180 days. ठीक आहे, 180 डेजपेक्षा जास्तच पाहिजे नाही इथे फील्ड एक्सपिरियन्स, फील्ड वर्कर अँड टेम्पररी लॅबोरेटरी टेक्निशियन वर्किंग. त्या काय प्रयोगशाळा सहाय्यक याच्यामध्ये काय मागितलं, बॅचलर पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी लॅबोरेटरी. ठीक आहे, तेच मागितलं आहे. कॉमन एज्युकेशन याच्यात पण तेच अँड डिप्लोमा सर्टिफिकेट. त्या सहकिरण तंत्रज्ञान सहकिरण वैज्ञानिक अधिकारी याच्यामध्ये पण तेच मागितलेलं एज्युकेशन. फक्त त्याच्यामध्ये बॅचलर सायन्स इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी रेडिओग्राफी. ठीक आहे, हे मागितलं आहे. और पॉझेस अ डिग्री ऑफ बॅचलर सायन्स विथ फिजिक्स अँड केमिस्ट्री अँड डिप्लोमा इन सर्टिफिकेट रेडिओग्राफी. ठीक आहे, रेडिओग्राफी सहकिरणाकरिता. त्याला नेक्स्ट काय, रक्तपेढी तंत्रज्ञान रक्तवैज्ञानिक ब्लड बँक टेक्निशियन बँक सायंटिफिक ऑफिसर ब्लड बँक सायंटिफिक ऑफिसर याकरिता त्याचा पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन ब्लड ट्रान्सफ्यूजन और बॅचलर ऑफ सायन्स इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन ब्लड ट्रान्सफ्यूजन और पॉझेस अ डिग्री ऑफ बॅचलर सायन्स विथ फिजिक्स केमिस्ट्री और बायोलॉजी अँड डिप्लोमा सर्टिफिकेट इन ब्लड ट्रान्सफ्यूजन. ठीक आहे, तर ब्लड ट्रान्सफ्यूजन संबंधितच्या ह्या इथे डिग्री मागितलं. ओके, आणि डिप्लोमा मागितला सर्टिफिकेट ब्लड ट्रान्सफ्यूजन. त्या औषध निर्माण अधिकारीमध्ये बघा काय काय म्हणजे फार्मसी ऑफिसर करा SSC. ठीक आहे, हॅव अ पास SSC एक्झामिनेशन अँड पॉझेस अ डिप्लोमा इन फार्मसी ऑफ स्टॅच्युटरी युनिव्हर्सिटी और बी फार्म अस्पायन ऑफ स्टॅच्युटरी युनिव्हर्सिटी और यम फार्मसी बी फार्मसी और यम फार्मसी इथे मागितले गेले. आहार तज्ञ डायटिशियनमध्ये BSc होम सायन्स डिग्री ऑफ स्टॅच्युटरी युनिव्हर्सिटी. त्यानंतर ECG तंत्रज्ञकरिता मागितलेलं आहे बॅचलर पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन कार्डिओलॉजी. ठीक आहे, और बॅचलर सायन्स पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन कार्डिओलॉजी. ठीक आहे मित्रांनो, तर इथे ECG करता त्यांनी कार्डिओलॉजी संबंधितची डिग्री मागितलेली आहे आणि
केमिस्ट्री और बायोलॉजी अँड डिप्लोमा इन सर्टिफिकेट कार्डिओलॉजीचा मागितलं. ते डेंटल मेकॅनिकचा काय हॅव हायर सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट ठिकाणी 12वी प्लस हॅव डेंटल मेकॅनिक कोर्स कंडक्टेड बाय गव्हर्मेंट डेंटल कॉलेज हॉस्पिटल बाय ॲट द बॉम्बे और ॲट नागपूर इन्स्टिट्यूशन इन इंडिया रिकग्नाइज गव्हर्नमेंट. ठीक आहे, इथे 2 मागितलेले आहे. डेंटल मेकॅनिक कोर्स कंडक्टेड बाय तो गेला असला पाहिजे नागपूरमध्ये किंवा बॉम्बेमध्ये. डायलिसिस तंत्रज्ञ याच्यामध्ये काय आहे, डायलिसिस तंत्रज्ञामध्ये मागितलेलं आहे बॅचलर डिग्री स्टॅच युनिव्हर्सिटी सायन्स विथ फिजिक्स केमिस्ट्री और बायोलॉजी अँड DMLT फ्रॉम वन ऑफ द मेडिकल कॉलेज. ओके, त्यानंतर अधिपरिचारिका स्टाफ नर्स आहे. ठीक आहे, ही मेन पोस्ट आपल्याकडे आहे यावाल्या वॅकन्सीजमध्ये. अधिपरिचारिका 50%, स्टाफ नर्स प्रायव्हेट आणि स्टाफ नर्स गव्हर्नमेंट 50%. ओके, याच्याकरता आर क्वालिफाईड नर्स हॅव्हिंग जनरल नर्सिंग मिडवायफरी डिप्लोमा रिकॉग्नाइज बाय इंडियन नर्सिंग काउन्सिल और पॉजेस BSc नर्सिंग ऑफलाईन और BSc नर्सिंग. ठीक आहे, डिग्री फ्रॉम रिकॉग्नाइज इन्स्टिट्यूशन एक्सेप्ट PB BSc नर्सिंग हे नसलं पाहिजे. ठीक आहे, हे सोडून. त्यानंतर अँड बेसिक BSc फ्रॉम एनी वन ओपन इस्टॅब्लिश्ड बाय एनी ॲक्ट पॅरामिलिटरी थर्ड पार्लियामेंट ऑफ स्टेट लेजिस्लेचर अपॉइंटमेंट टू द पोस्ट मेन्शन इन रूल 3 शॉल मेड. ठीक आहे, नंतर लक्षात आलं याच्यामध्ये काय मागितलं आहे त्यांनी, हे BSc मागितलेलं आहे. ओके, अँड बेसिक BSc फ्रॉम एनी वन युनिव्हर्सिटी. ओके, अँड हॅज अ पास फ्रॉम प्रायव्हेट नर्सिंग स्कूल. ठीक आहे, याच्यात रूल 3मध्ये शॉल बी मेड फ्रॉम अमॉंग्स द कॅन्डिडेट हू हॅज प्रायव्हेट नर्सिंग स्कूलमधून ज्यांनी नर्सिंग केलं आहे त्यांच्याकरता हा रूल आहे. नेक्स्ट आहे दूरध्वनी चालक. ठीक आहे, टेलिफोन ऑपरेटरकरिता काय मागितलं त्यांनी, तर हॅव सेकंडरी पास सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. त्यानंतर ड्रायव्हर वाहन चालक करता इफेक्टिव्ह ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे नाही. कोणते, तर MV ॲक्ट 1939. ठीक आहे, हेवी व्हेकल अंडर MV ॲक्ट 1939 हॅव पास ॲट लिस्ट स्टँडर्ड 4 एक्झामिनेशन. ठीक आहे, 4थी क्लास फक्त पास पाहिजे असलं तरी चालून जाईल याच्यामध्ये. रिकग्नाइज अँड कॅन स्पीक अ मराठी अँड हिंदी लँग्वेज, हॅव क्लीन रेकॉर्ड अँड वर्किंग नॉलेज ऑफ रिपेअर मोटर कार्स ॲज द केस मे ऑफ जीप अँड पॉजेस अ गुड सायकलिंग नॉलेज अँड टोपोलॉजी ऑफ कन्सर्न एरिया. पॉजेस नॉट लेस दॅन 3 years एक्सपिरियन्स. ठीक आहे, 3 वर्षापेक्षा जास्त एक्सपिरियन्स पाहिजे याच्या. ओके, त्यानंतर शिंपी करता काय हॅव सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन अँड टेलरिंग कटिंग इन्स्टिट्यूशन रिकग्नाइज बाय द गव्हर्नमेंट आणि कॉलेज डिक्लेअर बाय. ठीक आहे, सेकंडरी सर्टिफिकेट एक्झामिनेशन इन टेलरिंग अँड कटिंग इन्स्टिट्यूशन रिकग्नाइज गव्हर्नमेंट और एनी क्वालिफिकेशन डिक्लेअर बाय गव्हर्नमेंट. याचं क्वालिफिकेशन असणे आवश्यक आहे, सर्टिफिकेट वगैरे कोर्स आवश्यक राहील टेलरिंगसाठी. प्लंबर करता काय मागितलं याच्यामध्ये, प्लंबर करता ठीक आहे आर लिटरेट म्हणजे तो शिकलेला असला पाहिजे. ठीक आहे, पॉजेस ॲटलीस्ट 2 years एक्सपिरियन्स इन लाईन. प्रिफरन्स शॉल बी गिव्हन द कॅन्डिडेट. कोणाला प्रिफरन्स देण्यात पॉजिंग द सर्टिफिकेट अवॉर्डेड बाय डिपार्टमेंट ऑफ टेक्निकल एज्युकेशन बॉम्बे ऑफ फॉर हॅव्हिंग कम्प्लिटेड प्लंबर कोर्स. ठीक आहे, प्लंबर कोर्स ज्याचा झाला आहे त्याला याच्यावर प्राधान्य देण्यात येईल. सुतार म्हणजे कार्पेंटर पॉजेस सर्टिफिकेट. इंडस्ट्रियल ट्रेनिंगचं सर्टिफिकेट पाहिजे नाही, महाराष्ट्र ऑफ एनी अदर रिकग्नाइज इन्स्टिट्यूट. त्यानंतर चिकित्सक अधिकारी म्हणजे ऑप्थेमॅलिक ऑफिसर पॉजेस डिग्री ऑफ ऑप्टोमेट्री ऑफ क्लिनिकल ऑप्टोमेट्री रिकग्नाइज बाय द युनिव्हर्सिटी ऑफ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स. ठीक आहे, म्हणून मेडिकल सोशल वर्कर अँड सोशल सुप्रिटेंडंट याकरता मागितलं आहे त्यांनी डिग्री मागितली आहे. अँड पॉजेस अ डिप्लोमा स्टॅट युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूशन ऑफ रिकग्नाइज गव्हर्नमेंट सोशल सर्व्हिस ॲडमिनिस्ट्रेशन विथ मेडिकल अँड सायक्रॅटिक social work as one of the subject of specialization or a degree in master of social work with psychiatric one of the subject. ठीक आहे, ॲडिशनल क्वालिफिकेशन हे मागितलं आहे MA सोशल वर्क और मास्टर डिग्री इन सोशल वर्क MSW सोशलायझेशन इन मेडिकल अँड सायक्रॅटिक सोशल वर्क. हे भौतिक उपचार तज्ञ याकरता हॅव पास हायर सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट अँड सायन्स सब्जेक्ट अँड हॅव पास डिप्लोमा इन सायक्रॅटिक्स युनिव्हर्सिटी. ठीक आहे, युनिव्हर्सिटी डिप्लोमा पाहिजे. ठीक आहे, ऑक्युपेशनल थेरपिस्ट म्हणजे उपचार तज्ञ पॉलिसी डिग्री ऑफ सायन्स ऑक्युपेशन थेरपी ऑक्युपेशनल. ठीक आहे, त्यानंतर काउन्सिलर हे मास्टर डिग्री क्लिनिकल सायकोलॉजी आणि हॅव पास 1 year सर्टिफिकेट कोर्स ऑफ काउन्सिलर महाराष्ट्र इन्स्टिट्यूट मेंटल इन पुणे. अँड तिसरा गेन आफ्टर हॅव्हिंग ॲक्वायर्ड क्वालिफिकेशन रेफर टू क्लॉथ्स नॉट लेस दॅन 5 years एक्सपिरियन्स. 5 जास्त एक्सपिरियन्स. केमिकल असिस्टंट. ठीक आहे, केमिकल असिस्टंटचं काय माहिती आहे पॉजेस डिग्री ऑफ MSc विथ बायोकेमिस्ट्री ॲज अ प्रिन्सिपल सब्जेक्ट फ्रॉम रिकग्नाइज ऑर BSc केमिस्ट्री
ॲज अ सब्जेक्ट फ्रॉम रिकग्नाइज युनिव्हर्सिटी. हे तुमचं BSc असलं पाहिजे. अनुजीव 6 वर्षा तंत्रज्ञान, बॅक्टेरियोलॉजिस्ट, लॅबोरेटरी टेक्निशियन याच्याकरिता MSc विथ मायक्रोबायोलॉजी ॲज अ प्रिन्सिपल सब्जेक्ट फ्रॉम रिकग्नाइज युनिव्हर्सिटी और BSc मायक्रोबायोलॉजी ॲज अ प्रिन्सिपल सब्जेक्ट फ्रॉम. ओके, त्यानंतर बघितलं केमिकल असिस्टंट करता MSc बायोलॉजी केमिस्ट्री, ठीक आहे. BSc केमिस्ट्री सब्जेक्ट लाईन ऑन पॉजेस. त्यानंतर बॅक्टेरियोलॉजिस्ट लॅबोरेटरी टेक्निशियन करता पण MSc मायक्रोबायोलॉजी और BSc मायक्रोबायोलॉजी. ओके, त्यानंतर नॉन मेडिकल असिस्टंट अवैद्यकीय सहायक सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन हॅविंग 6 month ट्रेनिंग कोर्स इन लेप्रोसी वर्क ॲट लेप्रोसी ट्रेनिंग सेंटर रिकग्नाइज इंस्टिट्यूट, ठीक आहे. गृहपाल म्हणजे वार्डन करतात BSc ऑनर डिग्री और डिग्री इन आर्ट्स सायन्स ऑफ रिकग्नाइज युनिव्हर्सिटी. अभिलेखाकार रिकॉर्ड कीपर ग्रॅज्युएशन ऑफ रिकग्नाइज युनिव्हर्सिटी सर्टिफिकेट और डिप्लोमा इन लायब्ररी सायन्स अँड डिझायरेबल एक्सपिरियन्स इन लायब्ररी वर्क, रेकॉर्ड मेंटेनन्स नॉलेज ऑफ फॉरेन लँग्वेज, ठीक आहे. हे अभिलेखापालचं रेकॉर्ड कीपर करता 3 अटी मागितलेल्या त्यांनी. कनिष्ठ लिपिकता कॉलेज डिग्री, ठीक आहे. आणि गव्हर्नमेंट कमर्शियल सर्टिफिकेट ऑफ कॉम्प्युटर टायपिंग, ठीक आहे. पॉझिटिव्ह डिग्री आणि कमर्शियल सर्टिफिकेट मागितलं और कॉम्प्युटर टायपिंग सर्टिफिकेट विथ स्पीड नॉट लेस दॅन 30 वर्ड पर मिनिट इन मराठी टायपिंग और 40 वर्ड्स म्हणजे इंग्लिश टायपिंग. ओके, 20 इलेक्ट्रिशियन तर SSC मागितलेलं नाही. ITI सर्टिफिकेट मागितलं आहे त्याच्याकरता आणि पॉझेसचा 5 वर्षाचा एक्सपिरियन्स मागितला. ओके, त्यानंतर कुशल कारीगर स्किल आर्टिजन आणि SSC हॅव कम्प्युटेड कन्सन्ट्रेट ITI केलं जाऊन 5 वर्षाचा एक्सपिरियन्स मागितला. हे वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक करता सिनियर टेक्निकल असिस्टंट SSC मागितला आहे. आणि पॉझेसचं डिप्लोमा मेकॅनिकल और ऑटोमोबाईल प्रोडक्शन इंजिनिअरिंग और पॉझेस इक्विवलेंट क्वालिफिकेशन डिक्लेअर्ड बाय द गव्हर्नमेंट पॉझेस 2 year एक्सपिरियन्स मागितला. कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक ज्युनियर टेक्निकल असिस्टंट करता SSC आणि ITI सर्टिफिकेट मागले 5 वर्षाचा एक्सपिरियन्स. टेक्निशियन HEMR याच्याकरता ह्या पास सेकंडरी स्कूल म्हणजे 12वी पास आवश्यक आहे. ह्यावं डिप्लोमा इन बायोमेडिकल और इलेक्ट्रिकल और इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग और एनी अदर क्वालिफिकेशन 2 वर्षाचा एक्सपिरियन्स मागितलेला याच्यामध्ये. त्यानंतर कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक ज्युनियर टेक्निकल असिस्टंट याच्याकरता काय मागितलं आहे, सेकंडरी पास आणि डिप्लोमा मागितला बायोमेडिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स मधलं. किंवा डेंटल हायजेनिस्ट सेकंडरी पास अँड हॅव पास डेंटल हायजेनिस्ट एक्झामिनेशन. स्टॅटिकल इन्व्हेस्टिगेटर, ठीक आहे. स्टॅटिकल इन्व्हेस्टिगेटरसाठी काय आहे, ग्रॅज्युएट दॅट इज BSc विथ मॅथ स्टॅटिक और BCom विथ स्टॅटिक और BA इकॉनॉमिक्स अँड स्टॅटिक्स ऑफ रिकग्नाइज युनिव्हर्सिटी. हे सांख्यिकी अन्वेषक करतात. ओके, त्याचा एक्सपिरियन्स काय मागितला नाही म्हणजे सगळेचा फॉर्म भरू शकतात. त्यानंतर फोरमॅन म्हणजे कार्यदेशक SSC आणि पॉझेसचं डिप्लोमा मेकॅनिकल ऑटोमोबाईल और प्रोडक्शन इंजिनिअरिंग आणि पॉझेस 2 year एक्सपिरियन्स कमीत कमी. सेवा अभियंता सर्व्हिस इंजिनियर करता SSC पास आणि पॉझेस डिप्लोमा इन मेकॅनिकल और ऑटोमोबाईल प्रोडक्शन इंजिनिअरिंग 3 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे त्याचा. त्यानंतर सिनियर सेक्रेटरी असिस्टंट याकरता सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट बाय द डिव्हिजनल बोर्ड ऑफ महाराष्ट्र सेकंडरी अँड हायर सेकंडरी अँड सेकंड हॅव अ नॉलेज ऑफ फायर फायटिंग इक्विपमेंट, ठीक आहे. फायर फायटिंग इक्विपमेंटचं नॉलेज पाहिजे. वरिष्ठ सुरक्षा सहाय्यक करते अँड पॉझेसचा 5 वर्षाचा एक्सपिरियन्स यात मागितला गेलेला. वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता समाजसेवा अधीक्षक, या नेक्स्ट काय याच्यामध्ये वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता समाजसेवा अधीक्षक पॉझेस डिग्री ऑफ स्टॅच्यू युनिव्हर्सिटी अँड डिप्लोमा इन सोशल सायन्स और पॉझेस मास्टर डिग्री इन आर्ट विथ सोशोलॉजी. हे ॲडिशनल क्वालिफिकेशन यात मागितलं MA इन सोशल वर्क और मास्टर डिग्री इन सोशल वर्क. त्यानंतर हायर ग्रेड स्टेनो याकरता काय म्हणलं SSC मागितलेलं आहे. शॉर्ट हँड 120 वर्ड पर मिनिट अँड इंग्लिश टायपिंग 40 वर्ड पर मिनिट, मराठी 30 वर्ड पर मिनिट. लोअर ग्रेड स्टेनो करता SSC प्लस शॉर्ट हँड 100 वर्ड पर मिनिट अँड इंग्लिश टायपिंग 40 वर्ड पर मिनिट और मराठी 30 वर्ड पर मिनिट, ठीक आहे. तर असं याचं क्वालिफिकेशन आहे. त्यानंतर शौकीन करे असिस्टंट करता बॅचलर पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी रेडिओलॉजीमध्ये और बॅचलर सायन्स पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी. नेक्स्ट काय EG टेक्निशियन करता पॉझेस डिग्री ऑफ बॅचलर और पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी न्यूरोलॉजी और बॅचलर ऑफ डिग्री पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी न्यूरोलॉजी, ठीक आहे. EG करता न्यूरोलॉजीची बॅचलर डिग्री मागितली जाते, ठीक आहे. आणि किंवा सर्टिफिकेट इन इलेक्ट्रोन्यूरोलॉजी. त्यानंतर हिसोपॅथी टेक्निशियन याच्याकरता हिसोपॅथीची बॅचलर डिग्री ही मागण्यात आली आहे. पेशीतज्ञ हिस्टोपॅथी करता पन्नातेचा हिस्टोपॅथी और बॅचलर सायन्स इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी, ठीक आहे. परक्युशनिस्ट म्हणजे पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन परक्युशिस्ट और बॅचलर सायन्स मेडिकल पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन परक्युशन. ग्रंथवाल लायब्ररी करता सर्टिफिकेट और डिप्लोमा इन लायब्ररी सायन्स. ओके,
इलेक्ट्रिशियनकरता ITI सर्टिफिकेट मागितलं आहे आणि हॅव पास SSC एक्झामिनेशन. त्यानंतर शस्त्रक्रिया गृहसहाय्यक करता सोशल सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन मागितलं. शस्त्रक्रिया गृहसहाय्यक मोल्ड रूम तंत्रज्ञ, किरणोपचार तंत्रज्ञ, रेडिओग्राफी करता पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन रेडिओग्राफी. ओके, तर मित्रांनो अशी हे माहिती आहे. एज्युकेशन मागितलं आहे, तुम्ही आता बघितलं आहे. जर तुम्हाला पुन्हा काही डाऊट असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, जेणेकरून आपण त्याचे काही समाधान काढू शकू. आणि आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या, त्यामध्ये पण तुम्ही तुमचे डाऊट विचारू शकता. ओके मित्रांनो, तर अशी माहिती तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांसोबत आणि आपल्या ग्रुप्समध्ये. आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या, तुम्हाला अशा युजफुल माहिती लवकर मिळते. सो थँक्स फॉर वॉचिंग.